म्हणजे शूर लोकांच्या पाठी नेहमी ताकद उभी असते, लोकांची उभी असते. रडा लोकांच्या पाठी उभी राहत नाही. बाकीचे कसे रडे आहेत सगळे, आमचं असं झालं, आमचे 40 गेले. रडणाऱ्यांच्या पाठी नेहमी जनता नसते, नेहमी जनता शूर लोकांच्या पाठी असते. महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आज राहुल शेवाळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मनसेचे नेते उपस्थित होते. आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत. सर, काय सांगाल? बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता रायगडमध्ये रत्नागिरीत देखील सभा झाली आणि आज राहुल शेवाळ्यांचा अर्ज भरायला तुम्ही सन्मान्य राजसाहेबांनी सक्रिय पाठिंबा घोषित केलेला आहे. त्याचा भाग म्हणून आम्ही प्रचारात सुद्धा सहभागी होतोय. आज फॉर्म भरायला त्यांचा प्रपोजर म्हणून मी होतो, त्यामुळे मी फॉर्म सही करायला आतमध्ये गेलो होतो. पण असंख्य महाराष्ट्र सैनिक आज या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. मनसे महायुतीत सहभागी झाली. नेमका आता अंदाज काय वाटतो? महाराष्ट्राचा मूड काय सांगतो मनसेला सध्या? नाही, मला असं वाटतं की आपण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की फॉर्च्यून फेवर्स ब्रेव्ह. म्हणजे शूर लोकांच्या पाठी नेहमी ताकद उभी असते, लोकांची उभी असते. रडा लोकांच्या पाठी उभी राहत नाही. बाकीचे कसे रडे आहेत सगळे, आमचं असं झालं, आमचे 40 गेले. रडणाऱ्यांच्या पाठी नेहमी जनता नसते, नेहमी जनता शूर लोकांच्या पाठी असते. आपण जर बघितलं असं तर हिंदुत्वावरून नेहमीच उद्धव ठाकरे बोलत असतात, मात्र आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट देखील त्यांच्या उमेदवारांनी दिली ना. दुसरीकडे राहुल शेवाळे आणि महायुतीचे उमेदवार भेट देतात. मला वाटतं त्यांनी दर्ग्याला कुठे भेट दिली असेल, ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे तो. शेवटचा प्रश्न, मनसे अध्यक्ष राज ठाकरे कणकवलीत सभा घेत आहेत. 4 तारखेला ही सभा होते अशी आपल्याला माहिती नाही. आता ठरेल, 1-2 दिवसात आपल्याला कळवू. आपल्यासोबत स्वतः संदीप देशपांडे होते. ते म्हणाले 1-2 दिवसात कणकवलीची सभा देखील ठरेल. मात्र आम्ही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्याचमुळे आम्ही आज मैदानात उतरतो. कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर सह सुशांत सावंत, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.